शिवलीलामृताचा अध्याय 9. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यं. शिवलीलामृतग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर तेथे कैसे जन्म मरण संसार. तीही कळी काळ जिंकिला समग्र शिव शिव छंदे करुणिया. पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्याची आसक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप. जे सारखं शिव शिव शंकराचं असं नाव घेता तर त्यांना जन्म मरणाची पुनरावृत्ती नाहीच म्हणे. आणि तो कळीकाळाला सर्व जिंकून घेतलं त्याने असा शिवनामाचा प्रताप आहे. जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंतले अत्यंत तैसे शिवनामी होतारत तरी मग बंधन कैसे. जसं एखाद्या याच्यामध्ये आपण गुंतून पडतो त्याप्रमाणे एखादा विषय असतो त्याच्यात आपण अडकून पडतो त्याप्रमाणे जर आपण कायम शंकराच्या नावात जर अडकलो तर मग त्याला जन्म मृत्यू हे काहीच बाधत नाही. धन इच्छा धरुणी चित्ती धनाढ्याची करती स्तुती तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जन्म मरण कैसे. जसं एखादा धनाढ्य असतो त्याच्याकडून धन पाहिजे असतं तर त्याची स्तुती करतात आणि मग धन मिळतं. तसं आपण जर शिव हे नाव करत गेलो तर शंकर पण आपल्यावर कृपा करेल. राज्य भंडारीचे धन साधावया करीती यत्न तैसे शिवचरणी जडले म्हण तरी संकट विघ्न कैसे तया. धन्य ते शिवध्यानी रत येची विषयी कथा अद्भुत नैमिषारण्यी सांगत सुत शौनकादिका प्रती. तर असंच एक शंकराच्या आराधन करणारी अशी ही जी कथा आहे ती नैमिषारण्यामध्ये सुत शौनकांना सांगतात. वामदेव नामे महाज्ञानी शिवध्यानी रत विचरे काननी एकाकी निर्माय शांत दांतजनी त्रिविध भेद रहित जो. तर वामदेव नावाचा एक महाज्ञानी असा एक संन्यासी होता. दिशाजयांचे अंबर भस्मचर्चित दिगंबर निराहार निरंतर एकलाची हिंड तसे. तर तो संन्यासी असा एकटाच फिरायचा आणि त्याच्या सर्व अंगाला भस्म लावलेलं असायचं आणि तो उपाशी तसाच उपास वगैरे कायम करायचा आणि तो असा एकटाच फिरत राहायचा दिगंबर अवस्थेत. काय करावे कोठे जावे काय घेऊनी काय त्वजावे विश्वशिवमया गवे खेद मोह भेद नाही. अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन क्षमा दया कृपा समान निर्लोभ दाता भय शोकमान काळत्रयी न धरीच. तर त्याच्या अंगी सर्व गुण होते. दया क्षमा शांती निर्लोभी होता शांत आणि असं त्याच्या मनामध्ये काहीच नसायचं. गृहापत्यवर दारावर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य काया वाचा मनोदंडयुक्त मौनी न बोले इतरांशी. तर त्याला घरदार असं काहीच नव्हतं आणि तो एकटाच असा वनात फिरत होता तो संन्यासी आणि कायम मौन असायचा. ज्ञानचर्चा शिवस्मरण त्याविन नेनेची भाषण या नाव बोली जे मौन भेद भेदारहित जो. फक्त बोलायचं काय ज्ञानाची चर्चा करायची आणि शंकराचं नाव घ्यायचं एवढंच बोलायचं बाकीचं बोलायचंच नाही. त्यालाच मौन म्हणतात म्हणे. सर्वांच्या अनुग्रहास्तव ते स्वरूप धरोणी विचरे शिव जड जाव तारावया सर्व विचरे सृष्टी स्वइच्छे. आणि तो इकडे तिकडे असा फिरत राहे. कार्य सारुणी कारण आत्मस्वरूपी पावला समाधान देहत्रय रहित विधी निषेधहीन प्रवृत्ती निवृत्ती वेगळा निरंकुश जो निस्संग जैसा ब्रह्मारण्यी विचरे मातंग तयाची रीती अभंग वेदशास्त्रे वर्णिती. जसा जंगलामध्ये एखादा सिंह एकटाच फिरत असतो तसा हा संन्यासी एकटाच आणि निर्विकार असा फिरत राहायचा. ते वामदेव नाव होतं त्यांचं. तो स्वरूपी सदा समाधिस्थ गगन तेही अंगासी रुतत म्हणून इथेही परते सारत हेतू दृष्टांत वर्जित जो. तेने तेजाचे दाहकत्व जाळिले उर्वीचे कठीणत्व मोडिले चंचलत्व हिरोणी घेतले प्रभंजनाचे तेने पै आर्धत्व पूर्ण निरसोन धुवून शुद्ध केले जीवन एवं पिंड ब्रह्मांड जाळून भस्मांगी चर्चिले. त्याला कशाचंच हे होतं त्याला बाकीच्या गोष्टी त्याच्या याच्यातच नव्हत्या. फक्त तो असा शुकासारखा ऐसा तो मूर्तामूर्त केवळ शुक की जड भरत क्रौचारण्यी विचरित सर्वही देखत शिवरूप. तर जसा शुकदेव जसे फिरत होते एकटे तर ते निर्विकार असे होते.
तसं, किंवा भागवतामध्ये जडभरताची कहाणी आहे. जसा जडभरत एकटाच फिरत होता, तसं हे फिरत होते संन्यासी. तो एक ब्रह्मराक्षस धावत, महाभयानक शरीर अद्भुत, कपाळी शेंदूर, जिव्हा लळलळीत, भयानक मुखा बाहेरी. तर ते असे जात असताना, फिरत असताना, तर त्यांच्यासमोर एक ब्रह्मराक्षस येऊन उभा राहिला. तो असा अक्राळ विक्राळ, त्याच्या कपाळाला शेंदुरे, जीवाशी बाहेर लोंबते, असं त्याचं वर्णन केलं त्या राक्षसाचं. खदिरा अंगार तैसे नेत्र, बहुत जीव भक्षिले अपरिमित, क्षुदित तृष्णित पापी कुपात्र, अकस्मात पापला. तर त्याच्या पुढे त्या वामदेवासमोर हा असा राक्षस अचानक येऊन उभा राहिला. महाहिंसक सर्वभक्षक, तेने वामदेव देखिला पुण्यश्लोक, धावून या एकाएक, कंठी घालीत मिठी तयाच्या. आणि तो त्या समोर येऊन उभा राहिला आणि त्या वामदेवांना खायचं भक्षण करायचं त्यांचं, म्हणून त्याने अचानक त्यांच्या गळ्याला मिठी मारली. लोह परिसाशी झगटता पूर्ण, तत्काळ होय दिव्य सुवर्ण, तेवी त्याच्या अंगस्पर्शे करून, मती पालटतली तयाची. तर वामदेवांच्या अंगी जे भस्म लावलेलं होतं आणि ते जे पुण्यवान होते, तर त्यांना त्यांच्या गळ्यात मिठी टाकल्याबरोबर जसं लोखंडाला परिसाचा स्पर्श लागल्याबरोबर सोनं होतं, त्याप्रमाणे त्याला ज्ञान उद्भवलं. वामदेवाचे अंगी भस्म, त्याच्या अंगी लागले उत्तम, सत्ववृत्ती झाली परम, असुर भाव पालटला, आपुल्या अंगी झगटोन, उद्धरला पिशेताशन, हे त्यासी नाहीच भान, समाधिस्थ सर्वदा, नेने सुखदुःख शीतोष्ण, लोकनिंदिती की वंदिती पूर्ण, शरीरी भोग की रोग दारुण, हेही नेने कदा तो. तर ते समाधीमध्ये बसलेले होते आणि हा राक्षस अचानक पुढे आला आणि खाण्यासाठी म्हणून त्यांनी अचानक त्यांच्या गळ्यात मिठी टाकली. तर ते त्यांच्या अंगाचं जे भस्म लागलेलं होतं ते त्या राक्षसाच्या अंगाला लागल्याबरोबर त्याला ज्ञान उत्पन्न झालं. पण हे त्यांच्या गावी पण नाही की हा आपल्या पुढे कोणी आलेलं आहे बा काय, असं त्यांच्या लक्षात पण येत नव्हतं, इतके ते समाधीस्थ बसलेले होते वामदेव. मी हिंडतो देशी की विदेशी, हे स्मरण नाही त्यासी, तो ब्रह्मानंद सौख्य राशी, विधी निषेधी स्पर्शेना. तर ते त्यांच्या ब्रह्मानंदात शांत बसलेले होते. ऐसा तो योगींद्र निस्सीम, त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म, दिव्य रूप होनी सप्रेम, चरणी लागला तयाचा. आणि मग तो एकदम शांत झाला तो राक्षस आणि त्यांच्या पाया पडू लागला. सहस्रजन्मीचे झाले ज्ञान, त्यासी आठव झाला संपूर्ण, मानस सरोवरी उदकपान, करिता काक हंस होय. जसं मानस सरोवरामध्ये मानस सरोवराचं पाणी प्यायल्याने जसा कावळ्याचा हंसून जातो, त्याप्रमाणे त्याला मागच्या जन्मीचं सगळं आठवायला लागलं त्या राक्षसाला. की हाटक नदीवरी तिरी देख, पडता पाषाण काष्टाधिक, दिव्य कार्त स्वर होय सुरेख, तेवी राक्षस पै झाला. की करता सुधारस पान, ते सहजची आले देवपण, की शशक किरण स्पर्शे करून, द्रव्ये जैसा चंद्रकांत. जसं अमृत प्यायल्याने देवपण आलं किंवा चंद्राचा प्रकाश पडला त्या पाण्यावर, तर ते पाणी कसं चंद्रासारखं दिसतं. की रवी उगता निशेष, निशासरे प्रकटे प्रकाश, तैसा उद्धरला राक्षस, स्तवन करी तयाचे. जसं सूर्य उगवल्यानंतर सगळीकडे प्रकाश पडतो, तसं त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीतही फरक हे झाला. त्याच्या बुद्धी पालटली आणि तो त्या गुरूंचं स्तवन करू लागला, वामदेवांचं स्तवन करू लागला, स्तुती करू लागला. म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण, मी तव दर्शने झालो पावन, तुझं स्वीकरिता संभाषण, वाटते पावेत शिवपदा. तर म्हणे तुझं दर्शन पाहून मला आता असं वाटतं की मी शंकराच्या जवळ जाईल व असं, शंकराची माझ्यावर कृपा होईल म्हणे, असं तुमचं दर्शन झाल्याने मला आता वाटायला लागलं. जन्म सहस्रजन्मीचे झाले ज्ञान, मज सहस्रजन्मीचे झाले ज्ञान, परी 25 जन्मापासून, पापे घडली जी दारुण, ती अनुक्रमे सांगतो. आता मला प्रत्येक जन्माची आठवण यायला लागली म्हणे, सगळं मला आता आठवायला लागलं आणि मी तुम्हाला 25 जन्मापासून काय काय मी पापं केली ते तुम्हाला सांगतो म्हणे मी आता. पूर्वी मी राजा दुर्जय, यौवनमध्ये अतिनिर्दय, परमदुराचारी होय, ब्राह्मण प्रजा पीडित. तर पूर्वी म्हणे मी दुर्जय नावाचा एक राजा होतो आणि सगळ्यांना फार त्रास द्यायचो म्हणे, तरुण होतो, सगळ्यांना त्रास द्यायचो आणि ब्राह्मणांना पण सोडत नव्हतो म्हणे, त्यांनाही त्रास द्यायचो. प्रजेसी नित्य करी मार, आवडे तैसे विचारे स्वेच्छाचार, वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेने. म्हणे मला वाटेल तसं वागायचो, मग प्रजेला पण मारायचो सर्व, आणि वेद पुराण शास्त्र हे काय काही मला माहितीच नव्हतं म्हणे.
स्वप्नीही नेने कदा धर्म ब्रह्म इत्यादी पापे केली परम नारी अपूर्व आणून उत्तम नित्य नूतन भोगी मी. तर स्त्रिया तर किती आणल्या म्हणे, ब्रह्महत्यासारखे पाप केले म्हणे, आणि दान धर्म काय असतं ते स्वप्नातही कधी केलं नाही, आणि किती स्त्रिया आणल्या त्या गणतीच नाही म्हणे. ऐशा स्त्रिया असंख्य भोगून बंदी घालोनी केले रक्षण सर्व देश धुंडोन स्त्रिया नूतन आणवी. तर शोधून शोधून आणायचं म्हणे स्त्रियांना म्हणे मी. एकदा भोग देऊन दुसऱ्या आटणे तिचे न पाहे वदन त्या बंदी रडती आक्रंदून शाप देती मज लागी. विप्र पळाले राज्यातून पट्टणे ग्रामे खेटके जाण इतुकी धुंडोन स्त्रिया धरुणी आणल्या. तर आमच्या राज्यातून ब्राह्मण वगैरे जे कोण ते सगळे पळून गेले म्हणे. भोगिल्या 3 शते द्विजनारी 4 शते क्षत्रिय कुमारी इतक्या बायका आणल्या. ब्राह्मणांच्या 300, क्षत्रियांच्या 400 आणल्या. वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या. शूद्रांच्या सहस्रलना चांडाळ नारी 4 शते जाना. त्यावरी अपवित्र मातंग कन्या सहस्रकन्या 1 भोगिल्या. अशा प्रत्येक जातीतल्या स्त्रिया त्यांनी आणलेल्या आहेत. चर्मक कन्या 5 शत रजकांच्या 4 शते गणित वारांगणा असंख्यात मिती नाही तया ते गणतीच नाही कोणकोणत्या आणल्यात. 5 शते महारिणी तितक्याच वृषिणी नितंबिनी या वेगळ्या कोण गणी इतर वर्ण 18 इतुक्या कामुनी भोगून तृप्त नव्हे कदा मन नित्य करी मद्यपान अभक्षती तुके भक्षिले. इतक्या स्त्रिया आणल्या तरी त्या हेच नाही, आणि दारू पण प्यायचा मग तो, आणि जे काय नको खायला ते सर्व खायचा. ऐसे भोगिता पाप भोग मज लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवेग कृतांत दूत धरून नेती. तर मग असं हे वागूनही तसं वागला, आणि मग नंतर त्याला क्षयरोग झाला, आणि नंतर तो मेला तो राजा. मग त्याला यमदूतांनी धरून नेलं. यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अतिदुस्तर तप्त ताम्रभूमीतीवर मज लागी चालविले. आता यमयातना काय झाल्या म्हणे मला मी ते तुला सांगतो. तापलेलं लोखंड होतं, त्याच्यावर तापलेल्या जमिनीवर मला चालवलं लोखंडाच्या. लोह भस्म तप्त करुणी त्यासी नेऊनी देवती आलिंगन माझे घोर कर्म जाणून असी पत्रवनी हिंडवती. तर लोखंडाच्या खांबाला मला आलिंगन द्यायला लावायचे. कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊनी बुडवीत तोंडी घाली ती नरकमूत्र पाप बहुत जाणूनी. तर तापलेल्या तेलामध्ये मला नेऊन बुडवलं, तोंडात घाण टाकली, असं सर्व सांगतोय तो. महाक्षार कटुरस आणोनी मुखी घाली ती पासले पाडोनी तीक्ष्ण चंचूचे गृध्र आणोनी नेत्र फोडी ती एकच रे. तर कडू रस माझ्या तोंडात घालायचे, मला झोपायचं माझ्या तोंडात कडू रस टाकायचा म्हणे. नंतर तीक्ष्ण चोचींचे जे पक्षी असतात गिधाडासारखे ते यायचे आणि माझे डोळे फोडायचे म्हणे. कुंभी पाकी घालूनी शिजविती करणी तप्त लोहदंड तडपिती अहा जे तिची जाचणी किती सांगो आता गुरुवर्या. लोखंडाचे सळ्यात कानात घालायचे तापलेल्या. काय काय भोगलं म्हणे मी, काय सांगू म्हणत्या गुरूंना सांगतोय तो वामदेवांना. तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविती कित्येक दिन मांस तोडीची सांडसी करून वरी शिंपिती क्षारोदक. माझ्या मांसाचे लचके तोडायचे चिमट्याने आणि त्याच्यावर मिठाचं पाणी टाकायचं. जिव्हा नासिका आणि कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून हस्तपाद खंडून पोट फोडीती क्रूर शस्त्रे. नाक कान सगळं कापून टाकलं आणि पोट पण तीक्ष्ण शस्त्राने फाडायचे. अंगाचा काढीती भाता तप्त शस्त्रे रोविती माथा शिस्न छेदुनी गोदद्वारी अवचिता तप्त अर्गळा घालिती सर्वांगासी टिपऱ्या लावून सवेच करती पाशबंधन पृष्ठीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती. बोटी बोटी सुया रोवणी पाशाने वृषण करती चूर्ण हस्तपायी आणून पाशानं बेडी घालतात. दगडाने सगळं अंगाला हे करायचं म्हणे, ते दगड मारायचे ते. सहस्र वर्षे न लगे अंत ऐशी नरकी बुडवीत एक येऊनी पाडिती दात पाश घालिती ग्रीवेसी. तर कोणी दात पाडायचे, कोणी जिभेला बांधून घालायचं जीभ. आणि काय काय इतके सहस्र वर्ष मी त्या अशा नरकात पडलो होतो म्हणे. आपुली विष्ठामूत्र बळेचं भक्षविती यमदूत सवेचे अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जाणून इतक्या नरक यातना आहेत. श्याम शबल श्वान लावून
चरचरा टाकती फाडून, एक शिरास्ती काढून ओढून, एक मांसव करीती. खूप त्रास देत होते यमदूत त्याला. लोहार गळा उष्ण तीव्र, पृष्ठी हृदयी करीती मार. उखळी घालून सत्वर, लोह तप्त मुसळे चेचिती. उखळामध्ये घालून लोखंडाच्या मुसळाने हे करायचं, कुटायचं. तीक्ष्ण औषधीचे रस आणि ती नासिकद्वारे आत होती ती. सवेची वृश्चिक कोपी टाकीती, बहुत विपत्ती भोगिया. कडू कडू असं तीक्ष्ण असं औषध आणायचं, नाकात टाकायचं. तसंच विंचू जिथे असतील त्या विहिरीमध्ये टाकून द्यायचे म्हणे मला. ज्यांचे विष परम दुर्धर, ऐसे अंगात डसविती विखार. अग्निशिखा लावून चतुर, हे शरीर भाजविले. तर खूप असे आगाग व्हायची म्हणे शरीराची. अंतरिक्ष अशी धारे बैसवून, पायी बांधती जडपाशान. सवेची पर्वतावरी नेऊन, ढकलून देती निर्दयपणे. पायामध्ये हे करायचे म्हणे, दगड बांधायचे, पर्वतावर बसून ढकलून द्यायचे, पर्वतावर नेऊन ढकलून द्यायचे. आतडी काढून निश्चिती, ज्याची त्याजकडोनी भक्षविती. ऊर्ध्व नेऊनी टांगती, आपटती क्रोध भरे. ह्या यमयातना लोहकंटकी उभे करून, करीती इंगळांचे अंथरुण. मस्तकी घालून या पाशान, फोडून टाकती मस्तक. दगड टाकून डोकं फोडायचे. लोह चणक करून तप्त, खा खा म्हणून दूत मारित. ओष्ट धरून फाडित, तप्त सळ्या नाकी खोविती. लोखंडाचे चणे गरम करायचे आणि ते त्याला सांगायचे खा. उपराटे टांगून, ग्रीवेसी बांधून थोर पाशान. रीस व्याघ्राधिका आणून, विदारिती त्या आरती. गजपदा खाली चूर्ण, करविती तप्त निराप्राशन. अष्टांगे करवतून, वेगळाली टाकती. हत्तीच्या पायाखाली दिलं. नंतर जिभेला दोर बांधायचं आणि टांगून द्यायचं. तर परत गरम गरम पाणी पाजायचं त्याला. असं इतके त्याला त्रास देत होते यमदूत. भयानक भूते भेड साविती, लिंग छेदून खा म्हणती. सांधे ठाई ठाई मोडती, तीक्ष्ण शस्त्रे करुणिया. भूमीत रोनिया शरीर, करीती बहुत शरमार. सवेची शूळ परम तीव्र, त्यावरी पालथे घालती. जमिनीत पुरून द्यायचे आणि बाण मारायचे. परत ह्याच्या हे होतं शूळ, शूळ म्हणजे सुळावर टांगायचं त्याला. वरी मारती मुसळ घाये, मग पाशान बांधोनी लवला आहे. नरक वापित टाकती पाहे, अंत न लागे उतरता. काचा शिशे याचा रस करून, बळेची करविती प्राशन. तेथे जात नाही कदा प्राण, यातना दारुण भोगल्या. म्हणजे तिथं इतकं ते काचा आणि शिसं गरम करायचं आणि तो रस बळबळच पाजायचे. इतकं होऊन सुद्धा आपला प्राण तिथं जात नाही म्हणे. ऐशा 3 सहस्र वर्षेपर्यंत, 3000 वर्षांपर्यंत एवढ्या नरकयातना भोगल्या. ऐशा 3 सहस्र वर्षेपर्यंत नरकयातना भोगिल्या बहुत. त्यावरी मध्ये ढकलवणी देत, व्याघ्र जन्म पावलो. त्यानंतर मला वाघाचा जन्म, ते वरून तिथून ढकलून दिलं आणि मग वाघाच्या जन्मात गेलो. दुसरे जन्मी झालो अजगर, तिसरे जन्मी वृक भयंकर. चौथे जन्मी सुकर, सरडा झालो 5वा अजगर. डुक्क सरडा असे सर्व त्याला जन्म मिळायला लागले. 6वे जन्मी सारमेय सबळ, 7वे जन्मी शुगाल. 8व्याने गवय विशाळ, गुरुवारी आम्ही झालो. हे सर्व प्राण्यांचे जन्म त्याला मिळायला लागलेत. 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध, 9व्यामध्ये माकड झाला. 10वे जन्मी गर्दभ निश्चित, गाढव झाला. त्यावेळी नकुळ मग वायस विविध. 13वे जन्मी बक झालो, मग बगळा झालो 13व्या जन्मामध्ये. 14वे जन्मी वन कुक्कुट, वनातला कोंबडा. त्यावरी गीध झालो पापिष्ट, मग मार्जार योनी दुष्ट. मंडूक त्यावरी जाणं माकड झालो, मांजर झालं, गाढव झालं, सगळे त्याला जन्म. आणि बेडूक पण झालं. 18वे जन्मी झालो कूर्म कासव. त्यावरी मत्स्य झालो अधम. सवेची पावलो मूषक जन्म. उलूक त्यावरी झालो मी, मासा झालो, उंदीर झालो, घुबड, सर्व जे काय असतील ते एवढे असे 18 जन्म झाले त्याला. 18वे. 22वे जन्मी वनद्विजरद. त्यावरी उष्टजन्म प्रसिद्ध, मग दुरात्मा निषाद. आता राक्षस जन्मलो. सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण. तव दर्शनाच्या प्रतापे करून, पावन झालो स्वामिया. तर असे इतके जन्म भोगले म्हणे मी. आणि आता मी राक्षस झालो. आणि आता तुझ्या अंगाचं भस्म माझ्या शरीराला लागल्यामुळे मला 1000 जन्मांचं सगळं ज्ञान झालं आणि आता मी पावन झालो म्हणे. गंगा स्नाने जळे पाप, अत्रिनंदन हरिताप.
सुरतरुदैन्यमुप हरितदर्शने करुणिया. गंगेचं पाण्याने जर आंघोळ केली तर पाप जळून जातो. तसं आत्रिनंदन म्हणजे दत्तगुरूंचं जर दर्शन घेतलं तर आपल्या शरीरातले पाप ताप काय असतात ते सर्व जळून जातात. पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून. यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला. म्हणे तसं तुमच्या दर्शनाने माझं सर्व मला मागचा जन्म सर्व मला ज्ञान उद्भवलं म्हणे. एक विप्र, आता ते वामदेव त्यांना सांगतायत. एक विप्र होता महा अमंगळ, शूद्र स्त्रिया शिरतला बहुत काळ. तिच्या व्रतारे साधुनी वेळ, जे मारिले द्विजाचे. तर एक ब्राह्मण होता म्हणे. तो ब्राह्मण पापी होता. तो काय एका शूद्र स्त्रियेबरोबर शूद्र माणसाच्या पत्नीला त्रास देत होता. तर तिच्या नवऱ्याला जेव्हा हे म्हणजे शूद्र स्त्रीबरोबर प्रेम करत होता, तिच्या नवऱ्याला जेव्हा कळालं की हा ब्राह्मण आपल्या बायकोबरोबर प्रेम करतो आहे, तर तिने त्या शूद्राने त्याला मारून टाकलं त्या ब्राह्मणाला. ग्रामाबाहेर टाकिले प्रेत, कोणी संस्कार न करीत. तो यमदूती नेला मारित, जाच बहुत भोगीत असे. तर त्या ब्राह्मणाला सुद्धा असं ज्याला गावातल्या लोकांना माहिती होतं, त्यामुळे त्यांनी तो मेल्यानंतर त्याचं प्रेत बाहेर आणून टाकलं. त्याला कोणीच त्याचा अग्निसंस्कार कोणी करत नव्हते. ग्रामाबाहेर इकडे शिवसदन, ग्रामाबाहेर टाकिले प्रेत, कोणी संस्कार न करीत. तो यमदूती नेला मारित, जाच बहुत भोगीत असे. इकडे शिवसदन उत्तम, यापुढे पडिले असे भस्म. महाशिवरात्री दिवशी सप्रेम, भक्तपूजना बैसले. आणि त्या प्रेताला बाहेर आणून टाकलं गावाच्या बाहेर. आणि इकडे काय झालं, एक शंकराचं मंदिर होतं. तिथं महाशिवरात्रीची पूजा झाली ना, तर बाहेर सगळं भस्म सांडलेलं होतं. आणि आतमध्ये भक्तपूजा करत होते आणि बाहेर सांडलेलं होतं भस्म. त्या भस्मात श्वान सवेग, येऊनी बैसले पाहे शिवलिंग. भस्म चर्चित त्याचे अंग, जात मग त्वरेने. तर त्या जिथं भस्म सांडलेलं होतं त्या भस्मावर एक कुत्रा येऊन बसला. आणि ते जे भस्म होतं त्या कुत्र्याच्या शरीराला लागलं. त्याने ती शिवपूजा पाहिली त्या कुत्र्याने, ते निघून गेलं. पडिले होते विप्रप्रेत, त्यावरी गेले अकस्मात. कुण पास भस्म लागत, पापरहित झाला तो. तो यमदूती नरकातुनी काढिला, शिवदूती विमानी वाहिला. कैलासासी जाऊनी राहिला, संहारिला पापसमूह. तर हे शंकराचं भस्म होतं ते कुत्र्याच्या अंगाला लागलं. आणि कुत्र्याने गेला, ते प्रेत होतं ना, त्या प्रेताजवळ गेला तो कुत्रा. आणि ते कुत्रं त्या प्रेतावर जाऊन बसलं. तर ते भस्म त्या ब्राह्मणाच्या प्रेताला लागल्यामुळे लगेच त्याला शंकराचं भस्म लागल्यामुळे विमानाला घ्यायला. आणि मग ते ह्याला गेले, कैलासालाच गेला तो. ऐसे हे पवित्र शिवभूषण, त्याचे न वर्णवे महिमान. राक्षस पुसे कर जोडून, भस्म महिमा कैसा सांगा. तर असं हे पवित्र भस्म असतं म्हणे, हे तुझ्या शरीराला लागलं आता. तर मग तो राक्षस विचारतो त्या वामदेवांना, तर भस्म महिमा सांगा म्हणे मला, काय येतो. भस्म कोण ते उत्तम, शिवभक्ती लावावे कैसा नेम. यावरी वामदेव उत्तम, चरित्र सांगे शिवाचे. तर कोणतं भस्म उत्तम असतं, ते शंकराला कसं लावावं, काय लावावं, हे सर्व तो विचारतोय. आणि हे वामदेव त्याला सांगतायत त्या राक्षसाला. चरित्र सांगे शिवाचे, मंदरगिरी परमपवित्र. उंच योजने 11 सहस्र, त्यावरी एकदा त्रिनेत्र. देवांसहित पातला, यक्षगण गंधर्व किन्नर. चारण पिशाच गुह्यक समग्र, देव उपदेव पवित्र. महेश आवेष्टून बैसले. तर मंदरगिरी पर्वतावर एकदा शंकरजी बसले असताना हे सगळे गंधर्व, यक्ष, किन्नर, चारण, पिशाच हे कोणी ते सगळे ते त्याच्या भोवती महादेवाच्या भोवती असतात. ते सगळे बसले तिथं. मरुद्गण पितृगण समजतो, एकादश रुद्र, द्वादशादित्य, अष्टवसु, अष्टभैरव सत्य, अष्टदिक्पाळ पातले सगळे आले तिथं. एकादश रुद्र आले, द्वादशादित्य आले, अष्टवसु, अष्टभैरव सर्व आले तिथं. 88 सहस्र ऋषीश्वर, 60 सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र. पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर, शंकर आवेष्टून बैसले. 88,000 ऋषी आले, 60,000 ब्रह्मपुत्र सर्व ते आले. वालखिल्य नाग, पाताळातले नाग आले आणि ते शंकराजवळ बसले. सगळे त्याच्या भोवती गोळा होऊन बसले. विष्णू विधी पुरंदर, शिवध्यान पाहती समग्र. भूतांचे मेळे अपार, मधराचणी मिळाले. तर विष्णू आणि ब्रह्मदेव हे सर्व बघत होते शिवाचे ध्यान कसं आहे ते.
तर ते सगळं त्याच्याभोवती जमून बसलेले आहेत असं हे बघतायत. सिंदूरवदन वीरभद्र कुमार, 60 कोटी गण समग्र, पुढे विराजे नंदिकेश्वर, दुसरा मांदार शुभ्र दिसे. 60 कोटी गण आलेले तिथं, वीरभद्र आले सगळे आणि त्यांच्या पुढे सगळ्यात नंदी बसला. तेथे आले सनतकुमार, सनतकुमार पण आले तिथं. तेथे आले सनतकुमार, साष्टांग करुणी नमस्कार, स्तवन करुणी अपार, विभूती धारण विधी पुसती. म्हणजे विभूती भस्म कसं धारण करायचं हे सर्व विचारायला लागले ते. यावरी बोले जाश्वनीळ, विभूती जाना तेची निर्मळ, शुद्ध करुणी गोमय गोळ, मृत्तिक कन विरहित. तर मग शंकर सांगायला लागले कसं पाहिजे भस्म कसं करायचं. शुद्ध शेण म्हणजे ज्याच्यामध्ये मातीचे कण नाहीत असं, गोमय गोळ म्हणजे शेणाचा गोळा घ्यायचा आणि मृत्तिका कण मातीचे जे कण आहेत ते सर्व काढून टाकायचे आणि एकदम शुद्ध घ्यायचं. मुळातच विभूती ही निर्मळ असते म्हणे, त्यात ते गाईच्या शेणाचं अजून करायचं. ते वाळवून उत्तम मग करावे त्याचे भस्म, शुद्ध विभूती मज परम, शिव गायत्रीने मंत्री जे. तर ते वाळवायचे शेणाचा गोळा आणि मग त्याचं भस्म करायचं जाळून आणि ते भस्म मला गायत्री मंत्राने मला लावायचं म्हणे, म्हणजे शंकराला. आधी अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व, मग मस्तका भोवती वेष्टीजे शुद्ध, तर्जनीनं लावता निषिद्ध, कनिष्ठिका वेगळी करावं. मग ते असे भस्म लावायची विधी दिली. अंगठ्याला लावायचं, मग मस्तकाभोवती लावायचं आणि फक्त अंगठ्याने लावायचं, करंगळी आणि बाकीचे बोटं न लावायचे नाही त्याला, आणि लावायचं ते असं 2 याच्याने लावायचं. 2 बोटांनी लावीजे भाळी, 2 बोटांनी कपाळाला लावायचं. अंगुष्ठे मध्य रेखा ते जागळी, अंगठ्यानी मधली रेषा काढायची. ऐशे त्रिपुंड्र धारण चंद्रमौळी, सनतकुमारा सांगत होतं ते, हे सनतकुमारांना सांगतात ते. तर्जनीने लाविता सर्वांगी, विभूती त्रिभोटी लाविजे निश्चिती, येणे महत्पात्पे भस्म होती, शिवभूषण प्रसादे. तर करंगळी नाही लावायची त्याला आणि मग लावायचं 3 बोटांनी भस्म लावायचं, त्याच्याने आपले जे महापाप असतात ते जळून जातात. अगमागमन सुरापान, ब्रह्महत्या गोहत्या भक्षण, महत्पापांचे पर्वतदान, भस्मचर्चने भस्म होती. तर भस्म लावल्यामुळे गोहत्या ब्राह्मण हत्या जे काय आपण भक्षण केलेलं असेल ते सर्व महापाप जळून जातं. ऐसा भस्माचा महिमा वामदेव, ब्रह्मराक्षसा सांगे सर्व, विमान आले पूर्व दिव्य रूप असुर झाला. असं भस्म लावायचं म्हणे, असं सर्व त्यांनी वामदेवांनी त्या राक्षसाला सांगितलं आणि त्यांना त्या राक्षसाला घ्यायला विमान आलं. कैलासाप्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन, वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालेला. अशा प्रकारे मग तो राक्षस कैलासाला गेला आणि हे वामदेव त्यांच्या इच्छेप्रमाणे परत हे फिरायला लागले जिकडे तिकडे. सत्संगाचा महिमा थोर, वामदेवा संगे तरला असुर, भस्मलेपणे भालनेत्र, सदा सुप्रसन्न भक्तासी. तर वामदेवांमुळेच तो राक्षस तरुण गेला म्हणे. मंत्रतीर्थ द्विजदेव, गुरुयज्ञ तो श्रुती औषधी सर्व, येथे जैसा धरिती भाव, सिद्धी तैसी तयाची. जसं मंत्र आपण घेतो, तीर्थ घेतो किंवा गुरुयज्ञ करता, ज्योतिषी औषध देता, सर्व जसा ज्याचा भाव असेल त्याप्रमाणे त्याला फळ मिळतं म्हणे. तर आता पुढे कथा आहे. पांचाळ देशी नृपनाथ, नाम जयाचे सिंहकेत, जैसा शक्रनंदन की तृतीय सुत, पृथ्वा देवीचा पुरुषार्थी. मृगयेस गेला तो भूपाळ, मागे चालत धुरंदळदळ, शबरांचे ही मेळ, बहुसाल निगती तयासवे. तर तो पांचाळ देशाचा राजा होता म्हणे. तो एकदम तो पृथ्वीवरचा देवच जसं काही. तर तो एकदा मृगयेला म्हणजे शिकारीला तो गेलेला असताना चालला होता तो शिकारीला, आणि त्यांच्याबरोबर भिल्ल लोक पण होते. शबर म्हणजे भिल्ल लोकही होते, तेही त्यांच्याबरोबर चाललेले होते त्या राजाबरोबर. वनवनी हिंडता भूपाळक, शबर एक परम भाविक, भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो. तर तो शबर होता, तो भाविक होता आणि त्यांनी असं भग्न झालेलं शिवालय पाहिलं आणि तिथे तो गेला. उन्मळोनी पडले दिव्य लिंग, पंचश्रुती रमणीय भंग, सिंहरेकेत राया ते सवेग, दाविता झाला ते धवा. त्यांनी पाहिलं एक भग्न झालेलं शिव मंदिर होतं आणि ती शंकराचं जे लिंग होतं ते असं पडलेलं होतं तिथं नुसतं. तर ते त्यांनी त्या बिल्लानी तो निषाद होता त्यांनी त्या राजाला दाखवलं, सिंहकेतू राजाला दाखवलं. राजा म्हणे लिंग चांगले, परी पाहिजे भावे पूजिले,
उगेची देवार्चन मांडिले दंबे करुणी लौकिके लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेवल्या सोज्वळ करून जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया. म्हणे लोक काय उगाच आपण पूजा तर काय करायची म्हणे, नुसतं दांभिकपणा करून खोटं खोटं ते देवालय मांडतात म्हणे, पूजा नाही करत. कशाला पाहिजे म्हणे, तर तू हिची पूजा केली पाहिजे म्हणे या लिंगाची, असं तो त्या याला सांगतो, शबराला सांगतो, त्या भिलाला सांगतोय तो राजा. ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात येत हिंडवी जैसे मैंद की मार्गज्ञ वाटेत साधू सिद्ध वेश धरुणी बैसले काळ नेहमी साधू वेश धरून वाटेत करा बैसले करावया विघ्न एवं भावे विन देवतार्चन व्यर्थ काय दांभिक. तर जसे कोणी ब्राह्मणाचा वेश घेऊन यात्रेमध्ये फिरतात म्हणे, ते का ब्राह्मण होतात का, कारण ते खोटं खोटं असतं, तसं आहे सर्व खोटं आहे म्हणे. तसं एखादा साधूचा वेश घेऊन रस्त्यात बसायचं, कशाला, येणाऱ्या जाणाऱ्यांना विघ्न करायला. तसं हे देवतार्चन करत नाही म्हणे, उगाच आपले हे मंदिरं बांधून ठेवतात, असं तो राजा त्या शबराला सांगतो. शबरासी म्हणे नृपसत्तम तुझं हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजनक्रम कैसा आहे सांग पा. तर राजा म्हणतो, हे तुला लिंग सापडला ना म्हणे, तर तो हे तू घेऊन जाय. व तो शबर म्हणतो, तू याची पूजा कशी करावी हे राजाला विचारतो, तो मला सांग म्हणे. आता विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे. तो राजा त्याला उगाच सांगतो, गमतीने सांगतो की म्हणे अरे भस्म लावून पूजा करायची आणि पूजेचे पुष्कळ प्रकार आहेत म्हणे, त्यांच्यामध्ये सगळ्यात पवित्र चिताभस्म म्हणे. चिताभस्माविन नैवेद्य करू नये समर्पण हेच मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे नृपवचन मानून यथार्थ शबरलिंग घरा आणित शबरीस सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाली. तर मग तिने राजाने सांगितलं की रोज म्हणे चिताभस्म आणायचं आणि त्याच्याशिवाय नैवेद्य अर्पण करायचं नाही म्हणे, हेच खरं पुजाऱ्याचं लक्षण असतं म्हणे. तर तू हे घरी घेऊन जा आणि रोज चिताभस्म आणून त्याची पूजा कर, असं राजाने सांगितलं गमतीने. तर मग हा घरी घेऊन गेला ते, आणि त्याने त्या शबरी होती त्याची पत्नी घरात, तर त्या शबरीला त्याने सांगितलं. तिलासुद्धा आनंद झाला ते लिंग बघून. सुमुहूर्ते शिवलिंग स्थापन दोघे पूजिती एकनिष्ठे करून चिताभस्म नित्य पूजन नूतन आणून मिळवून साक्षेपे. तर ते आता त्यांची स्थापना केली लिंगाची आणि रोज ते चिताभस्म आणून त्याची पूजा करायला लागले. एक आरती होताची सुंदरी नैवेद्य आणि झडकरी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर. चिताभस्म आणायचं, पूजा करायची आणि आरती झाली ती नैवेद्य आणायची, आरती नैवेद्य करायची आणि शिवायचं स्तवन करायचे, स्तुती करायची. ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहावया पूर्ण केले नवल पंचवदने. तर मग त्यांची भक्ती कशी आहे हे पाहण्यासाठी शंकराने आता परीक्षा बघायचं ठरवलं. एकता घडून आले ऐसे एकता घडून आले चिताभस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ परतोनी सदनासी येत शबरीच सांगे वृत्तांत तीही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय. त्यांनी एकदा पुष्कळ बघितलं चिताभस्म कुठे मिळतं का, तर काही त्यांना मिळत नव्हतं. आणि ही शंकराची लीला आहे सर्व. घरी परत आला आणि पत्नीला सांगितलं, अगं मी पुष्कळ फिरलो म्हणे, पण काही चिताभस्म मिळत नाही, आता पूजा कशी करायची देवाची. केवी केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिताभस्म तो शबर भक्त राज परम नैवेद्य शिवासी अर्पिना. आता हेच नाही म्हणे, चिताभस्मच नाही तर पूजा पूर्ण होणार आणि नैवेद्य कसा काय द्यायचं देवाला. शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमण शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता. तर हे शंकराची जी पूजा फार हे म्हणे कठीण आहे. तर आता शबरी म्हणे मी तुम्हाला भस्मच पाहिजे ना, आता माझं स्वतःचं भस्म करते आणि तुम्हाला देते म्हणे. पाक सदनी बैसोन लावून घेते आता अग्न ते चिताभस्म चर्चून सांब पूजन करावे. आता मी स्वयंपाकघरात जाते म्हणे आणि स्वतःलाच आगणी लावून घेते आणि ते जे चिता होईल त्याचं भस्म तुम्ही लावून शंकराची पूजा करा, असं पतीला सांगते ती. मग शुचिरभूत होनी शबरी शिव ध्यान स्मरण करी अग्नी लावून झड करी भस्म केली कलेवर. तर मग ती गेली आणि तिने स्वतःच आगणी लावून घेतला आणि हे झालं, भस्म झालं तिचं. शरीर घेऊन ते भस्म शबर घेऊन ते भस्म चर्ची सदाशिवाशी सप्रेम परी नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार.
तारावया धैर्य पाय शंकर, आसो निघालो शबर परमसादर शिवार्चनी. तर तो इतका पूजेमध्ये मग्न झाला तो शबर, आणि भस्म वाहिलं त्याने, आणि त्या गुंगवून गेला एकदम शंकराच्या भक्तीमध्ये. शबरी उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य घेऊन, शबरी एकार्ती करून पूर्वाभ्यासे बोलवित. एकार्ती होताची सदाशिवा, त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा. विलंब होता महादेवा, शोभ अत्यंत पै होय. सर्व अन्याय क्षमा करी शंकर, परी नैवेद्यासी होता उशीर. शोभोनी जातो श्रीशंकर, उशीर अणुमात्र सोसेना. म्हणजे त्याला रोजच्या सवय होती, पूजा झाली की नैवेद्य करण्याकरता तो तिला आवाज द्यायचा. आणि शंकराचा जी पूजा केली पण नैवेद्याला विलंब नको करायला म्हणे, वेळ झाला तर शंकर आपल्यावर रागावतो असं याच्यात दिलेलं आहे. म्हणून नैवेद्याला उशीर करू नये. तर तो लगेच आवाज द्यायला लागला पत्नीला. तो विसरून गेला, एवढा याच्यामध्ये निमग्न झाला पूजेमध्ये शंकराच्या, आणि तो विसरून गेला. शबर आनंदमय शिवार्चनी, स्त्रियेने शरीर जाळले हे नाठवे मनी. म्हणे ललने नैवेद्यानी, तव पाठीशी उभी घेऊन या. आणि त्यांनी आवाज दिला शबरीला की मला अगं नैवेद्य आण म्हणे. असं म्हटल्याबरोबर ती नैवेद्य घेऊन उभी राहिली मागे. रंभा उर्वशी मेनका सुंदरी, त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी. चतुर्वेद नैवेद्य करी, देत पतीच्या ते धवा. तर रंभा उर्वशीपेक्षा सुंदर अशी ती दिव्य रूप झालं तिचं, आणि ती नैवेद्य घेऊन त्याच्या मागे येऊन उभी राहिली. नैवेद्य अर्पुनी शबर, पूजा झाली षोडशोपचार. दोघे जोडून या कर, स्तवन करीती शिवाचे. आणि अशा प्रकारे त्यांची षोडशोपचारे पूजा संपन्न झाली, आणि दोघंजण शिवाचे स्तुती करू लागले. जय जय अनंत ब्रह्मांड नायका, जय जय शिव माया चक्र चाळका. दुर्जन दमना मदनांतका, भवहारका भवानी पते. पूजन झाले संपूर्ण, शबर पाहे श्री विलोकन. अलंकार मंडित सद्गुण, आपणही शिवरूप झाला. आणि मग तो शंकराची अशी दोघांनी स्तुती केली, आणि त्यांनी बघितलं आपली श्री एकदम अलंकारांनी मंडित येऊन उभी राहिलेली असं. एक नीलकंठ वेगळा करून, शिवभक्त शिवसमान. तव आले दिव्य विमान, वाद्य अपार वाजती. फक्त निळाकंठ नाही म्हणे, बाकी सर्व शंकरासारखाच तो पण झाला, आणि त्यांना घ्यायला विमान आलं. येत दिव्य सुमनांचे परिमळ, आश्चर्य करी सिंहिकेत नृपाळ. विमानी बैसवनी तत्काळ, शिवपद पावली दोघेही. तर मग ते अशा प्रकारचं विमान त्यांना, त्या विमानामध्ये फुलांचा सुगंध आलेला आहे हे असं, आणि जसं आणि असे ते शिवपदी जाऊन राहिले. मग ते तर तो सिंहकेतू राजासुद्धा आश्चर्य करायला लागला. राव म्हणे विनोदे करून, म्या सांगितले चिताभस्म पूजन. तरी धन्य शबराचे निर्वाण, उद्धरुणी गेला कैलासा. मी गमतीने त्याला चिताभस्म व्हायला सांगितलं होतं म्हणे, पण त्या भस्माच्या पूजनाने याचा उद्धार झाला म्हणे, शबराचा उद्धार झाला म्हणे, तो कैलासाला गेला. धन्य ती शबरी कामिनी, देह समर्पिला शिवार्चनी. एवं एकनिष्ठा देखिल्या वाचनी, पिनाक पाणी प्रसन्न नव्हे. म्हणून एकनिष्ठेने जर पूजन केलं तर शंकर प्रसन्न होतो म्हणे. सिंहाकेतासी लागला तोच छंद, सर्वदा शिवभजनाचा वेद. शिवलीलामृत प्रसिद्ध, श्रवण करी सर्वदा. आणि मग तो सिंहकेतू राजा होता, त्याला तो नादच लागून गेला, शिवकीर्तन ऐकायचं, शंकराची पूजा करायची हे त्याला छंदच लागून गेला. शिवरात्री प्रदोष सोमवार, व्रत आचरे प्रीती नुपवर. शिवप्रित्यर्थ उदार, धने वाटी सत्पात्री. आणि मग तो शिवरात्री प्रदोष सोमवार असे व्रत करायचा, आणि ब्राह्मणांना धनदान धान्य सर्व सत्पात्री ब्राह्मणांना द्यायचा. ऐसे करिता शिवभजन, सिंहकेत शिवरूप होऊन. शिवपदी राहिला जाऊन, धन्य धन्य भजन निष्ठेचे. आणि तो पण शंकराच्या पदी पोहोचला. शिवलीला अमृतमंडपी, सुरवाडिले चढत जात श्रीधर वल्ली. अहळ बहळ पसरली, ब्रह्मानंदे करुणिया. अशी शिवलीलामृता जो वेले म्हणे ती अशी बहरत चाललेली. ते छाया सघन अत्यंत, तेथे बैसोत शिवभक्त. प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत, सदा सेवत आदरे. अशी शिवलीलामृताची जी वेल आहे ती वरवर चढते, आणि ब्रह्मानंदाने जे भक्त आहेत ते प्रेमरूपी म्हणजे शिवाची स्तुती द्राक्षांच्या रूपाने असे पिकलेले फळं सदा भक्षवत, आणि त्यांच्या मनामध्ये शिवभक्ती कायम राहो. असं हे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा,
मृडा आणि हृदयाब्ज मिलिंदा कैवल्यपददायका भेदा लीला अगाध बोलवी पुढे. तर असे श्रीधर पुढे पुढे शंकराच्या एक एक लीला सांगतायत. शिवलीला अमृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड नवमाध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. नमः पार्वती पतये. हर हर महादेव.